गाइस प्लीज मुझे कमेंट में बताना आज मेरा लुक कैसे लग रहा है और मैं कैसी लग रही हूँ। कधी आले? आलो आम्ही. थँक्यू. हेलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग। और आज जैसे कि आज मेरे कज़न सिस्टर का वेडिंग है तो आज मैं जा रही हूँ जुन्नेर जो है वो मालशेज घाट के आगे है। और अभी हम वेडिंग के लिए ऑलमोस्ट अभी हम तैयारी करके निकल चुके हैं। और गाइस अब हम वन डे रिटर्न है और आज हमारे साथ में अद्वैत नहीं है, हम सब पूरी फैमिली जा रहे हैं। अद्वैत का एग्ज़ाम्स है तो अद्वैत नहीं आ रहा है और आज पहली बार बोला है कि मेरा एग्ज़ाम्स है तो मैं आज पढ़ाई करूँगा, मैं तुम्हारे साथ नहीं आ रहा। और वन डे रिटर्न है, हम मॉर्निंग जा रहे हैं और इवनिंग हम रिटर्न है। और जैसे कि वेडिंग में बहुत सारे हमारे फैमिली मेम्बर्स रहेंगे तो आज का व्लॉग भी बहुत इंटरेस्टिंग रहेगा। तो गाइस चलो चलते हैं। गाइस अभी हम मुंबई पुणे एक्सप्रेस पे है और ऐसे ही पहले जब मेरे दादाजी थे तभी हम सब एक साथ कोई भी फंक्शन हो गांव में तो हम साथ में जाया करते थे और अभी हम मिस कर रहे हैं उन्हें। बहुत सारे मेंबर्स हमारे साथ में नहीं है बट अभी वो विलेज वाली वाइब और अभी तो मैं वहाँ पे जाने के बाद हमारी बहुत बड़ी फैमिली है तो अब हम आज सबसे मिलेंगे। गाइस अभी हम आ रहे हैं ब्रेकफास्ट के लिए और अभी हम ब्रेकफास्ट करके निकलेंगे और पूरा लोनावला जाम है और पता नहीं क्यों अभी ये व्लॉग कर रहे हैं तो सब हमें ट्रैफिक मिल रही है और हमें 12 o'clock तक पहुंचना है। तो चलो अभी हम करते हैं ब्रेकफास्ट। गाइस अगर आप है ना या लोनावला साइड आते हो तो मन शक्ति करके है जो सिर्फ लेडीज़ लोग चलाते हैं और यहाँ पे आपको सिर्फ इस प्रॉपरली जैसे सब जो लेडीज़ लोगों का जो मीन्स स्पेशलिटी रहता है वो सब मेन्यू यहाँ पे मिलेगा। तो गाइस देखते हैं अभी अंदर क्या क्या है और अब हम क्या ऑर्डर करते हैं। चलो गाईस आम्ही सगळ्यांनी आता इडली मागवले, थालीपीठ आहे, शिरा आहे, पोहे आहे आणि शिरा जिजूचा आहे जरा आणि वडापाव पण आहे। वडापाव कोण खाता यार नाश्त्याला? मोठे पप्पा खातायत। गाइस आता आमचा ब्रेकफास्ट झालाय आणि आता आम्ही निघतोय। आता आम्ही नॉनस्टॉप निघणार आहे कारण इथून आम्हाला ऑलमोस्ट 2 to 2.5 hours लागणार आहेत। तर टायमावरती पोहोचणं गरजेचं आहे कारण एकदा लग्न लागून गेलं तर मग काहीच उपयोग नाहीये। तर अजून झाला पप्पा? हां तर आता सगळ्यांचं झालेलं आहे तर आता गाडी येईलच आणि आता आम्ही निघतोय।
किती सारी लाईन आहे, म्हणजे जर लाईन चुकली ना तर तुमचं जेवण चुकलं. चला चला या लवकर लवकर. गावाला तुमचं स्वागत आहे. ही माझी चुलती, ही माझी मोठी चुलती, ही माझी आजी, ती तिच्या जावेसाठी व्यस्त आहे बघण्यासाठी. ही माझी आत्या, हे मामा, हे सब फॅमिली. ही माझी चुलती, ती सदा कदा टेन्शन मध्येच असते गाईस. आणि ही माझी बहीण. काय माहिती, सांगितले आम्ही ऑपरेशन दाखवू नका कोणाला म्हणून तेवढं हे करून आलं. आणि गाईस माझी चुलती आहे ना, ती डाईट वरती आहे, तुम्ही बघू शकता ती किती थोडस जेवते बघा तुम्ही. आणि ते मामा ते हसतात फक्त पाठून पाठून. आणि हे माझे चुलते बेबी सिटर आहेत. हर प्रत्येक लग्नामध्ये त्याचं तेच काम आहे. आणि ते बोलले की परत जेवण संपलं की परत या, आणि परत गेल्यावर बासुंदी संपली. माझ्या मम्मीने किती काय काय घेतलंय बापरे. हे ताट कोणाच आहे? आणि आमचा पप्पा आता जेवताय. पप्पाला काय आवडले विचारूया. तुम्हाला काय आवडले? मला पुरी भाजी आवडली. पुरी भाजी आवडली. आणि ही माझी आत्या आहे मोठी. हिला आहे ना पहिला ना ती आहे ना लग्नाच्या आधी ना 2-2 डझन गुलाबजामुन खात होती. आता 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 तिला आहे ना आमचे पप्पा आहेत ना गुलाबजामुन भरवतात. खा ग आत्या खा. लय हावरी ती, लय हावरी आहे गुलाबजामुन. तुम्ही आता किती गुलाबजामुन खाऊ शकता? आता नाही सांगू शकत. आता नाही सांगू शकत ना. हे आमचे चुलते आहेत बघा. ह्यांनी असं ना हे जसे दिसतायत ना तसे ते हेल्थ कॉन्शियस आहेत आणि ते तेवढंच खातात. बरं ज्यादा नाही खाएंगे और कम भी नहीं खाएंगे असं आहे. आणि हे आमचे आजोबा आहेत. त्यांना आज काय झालं काय माहिती नाही, त्यांनी ना पूर्ण भूमिपूजनच करून टाकलं. आपण काय झालं तुम्हाला? मग असं का केलं तुम्ही आता? सगळ्यात ओळखायला नाही पाहिजे. अच्छा ओके, म्हणजे बघा सगळे आता व्यवस्थित दिसतील म्हणून त्यांनी असं केलं की सगळे त्यांच्यावरती अट्रॅक्ट होतील, त्यांच्याकडे बघतील. गाईज आमच्यामध्ये ना आता जुना माणूस म्हणजे ना माझी आजीच राहिलेली आहे. म्हणजे हे रिलेशन कसं माहितीये का, माझ्या वडिलांची चुलती म्हणजे त्या माझ्या आजीच झाल्या आणि त्या आता फार वयस्कर झाल्यात. आणि त्या आता भेटते मी त्यांच्याशी. कसं मग आता काय चाललंय? कुठे असतं आता? आता कुठे? अच्छा आता ते ना जयंत काकांकडे आहे, म्हणजे ते पुण्यामध्येच राहतात. पण आता त्या वयस्कर झाल्यात त्याच्यामुळे त्या काय एवढं बोलू शकत नाहीत. तर काय आता गर्दी कमी झाली आहे जेवणाची, पर फार गर्दी होती बापरे. गायज ही माझी चाची आहे आणि सदा कदा टेन्शन मध्येच असते विचारा. हा आणि वाटते का सांगा ही माझी चाची हे करून. बघा आता जे सिंगर होते ना ते माझे चुलते त्यांची वाईफ. अच्छा या 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 या. आणि आता माझा चुलता आला 2 मिनिटांना एक गाणं ना माझ्या चाचीसाठी बोलणार आहे ना. क्या बोल? एक 2 लाईन. मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं अगर तुम कहो. थँक्यू. थँक्यू. हा माझा भाऊ आहे छोटूवाला. हॅलो हाय गाईज. आणि हा पण सध्या आता जॉबला आहेस ना? येस हा पण आता जॉबला आहे. पण वाटतो का बघा आम्ही फर्स्ट टाइम मी सगळ्या ब्लॉग मध्ये. सो हॅलो एव्हरीवन. फर्स्ट टाइम तर माझ्या. करा आणि चांगले लाईक आणि कमेंट करा आणि शेअर पण. थँक्यू. गाईज आता ना हे आमचे मामा येत आहेत, म्हणजे आमचे ना म्हणजे हे आहेत ना हे मामा
हा, हे मामा आहेत ना आमचे पवार साहेबांसोबत असतात आणि मोठ्यातले मोठे उद्योगपती आहेत बारामती मधले. तर गाईस तुम्ही बघू शकता यांना. तुम्हाला काय जरी तुमचं काम असेल बारामतीमध्ये तर नक्की आमचे मामा तुम्हाला सहकार्य करतील. गाईज हे माझे मामा आहेत, छोटेवाले मामा. आणि ना हे छोटे आहेत पण कामाला मोठी मोठी करतात ते. आणि तुम्हाला माहिती आहे का आपले अजित दादा आहेत ना, अजित दादा साहेब, त्यांचे खास मित्र आहेत. म्हणजे अगदी खूप जवळचे आहेत ते. तर मामा आम्हाला जर कधी यायचं असेल तर तुम्ही आम्हाला भेट करून द्याल ना? भेट करून द्या ना. बरोबर, पण ते साहेबांचा मूड बघून करून देतील बरं. आणि ही माझी मामी. हॅलो बोला मामी. हॅलो. हॅलो. हा, ही यांची छोटी कन्या. तर मामा प्लीज, आता आम्ही आलो ना बारामतीला की मामा आमची भेट करून देणार. हा? नक्की द्या ना. या संभावून. गाईज या माझ्या पुण्याच्या वहिनी आहेत आणि ही त्यांची ना छोटी एंजल आहे. आणि ही तर स्कॅम झालेला आहे. आणि ही आहे ना रोज माझा ब्लॉग बघते गाईज. तर थँक्यू हा तुला. लाईक पण करतो, शेअर पण करतो. लाईक शेअर सगळं करतात गाईज. थँक्यू वहिनी, असा सपोर्ट करत राहा मला. आणि या ब्लॉग मध्ये आता तू पण येशील ना या ब्लॉग मध्ये. आम्ही पण नव्हतंच, म्हणजे पप्पांना घेऊन यायचं वगैरे नकोच म्हणत होतो. पण नंतर पप्पा ऐकतात का? नाही 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 म्हटले. आणि मग म्हटलं चला करून जाऊया. तर आता आमच्या मम्मी पप्पांना पण आहेर भेटत आहे. तुम्ही बघा. अरे नंदिनी आहे ना रील काढायला. नंदिनी रील काढते ना भारी भारी. हा माझा ब्लॉग चालू आहे गाईज. सगळ्यात महत्वाचं, हा जो तुम्हाला डिंपल दिसतोय ना, त्याच डिंपल वरती फिदा आमचे काका झालेले आहेत. आणि मी त्या काकांना बोलवते. आणि गाईज माझे काका ना हे ह्या डिंपल वरतीच फिदा आहेत. हे तुम्हाला तेच सांगू शकतील. दोन शब्द. डिंपल म्हणजे एक नैसर्गिक दृष्ट्या तिला एक वरदान मिळालेलं आहे. आणि हसली तर अगदी खूप सुंदर दिसते. ज्यातला पद्मिनी कोल्हापूर आहे. पद्मिनी कोल्हापूर. सिरियसली गाईज, सिरियसली टचवूड. हा हा, मग आता माझ्या काकी एक उखाणं घेतील हा काकांसाठी. एक 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 चालू आहे. पद्मिनी कोल्हापूर पेक्षा काही कमी नाहीये. आता एक उखाणं. शंकरजीच्या पिंडीला बेलवाते वाहून आणि हिचं नाव घेते सर्वांचं मान राखून. लाईन वाईज या ना, लाईन वाईज. सगळ्यात मोठं ताई आले वाटतं. मोठ्या ताई. हॅलो बोला. हॅलो माझ्या चॅनलला. हॅलो. कोणतं चॅनल आहे? हा सगळ्यात मोठा जोक आहे. कोणता चॅनल आहे? माझ्या चॅनलचं नाव ट्रॅव्हल विथ पूर्वी. मोठी ताई आहे. मोठी ताई सगळ्यात मोठी तिकडे येते बघ. आता ताई तिकडे आहेत. आणि त्यांच्या लग्नामध्ये मी अशी एकदम कांडी होते. एकदम खाटी बांबू. तिसरा नंबर ताई. हो, एकदम सगळ्यात छोटी, एकदम लास्ट. आणि गाईस या सगळ्या माझ्या बहिणी आहेत. आणि आमचा दादा कुठे गेला? हा, आणि आमच्या आता दादांची एंट्री होत आहे गाईस, तुम्ही बघू शकता. मोठ्या ताईची पण तिकडून हा, आणि हे आमचे दादा आहेत. हे बघा हे. हा, आणि या सगळ्या आमच्या मोठ्या ताई बघा. से हॅलो. हॅलो. आणि आणि ना हा, आणि आम्ही आहे ना जेव्हा मी ह्यांच्या लग्नामध्ये ना अशी टीबी पेशंट होती, तुम्ही बघू शकता. आता आता म्हणजे मी आता लॉकडाऊन, हा सगळं असं लॉकडाऊनचं आहे. लॉकडाऊन मानवलंय.
सबसे मोठी हस्ती. से हॅलो. 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 जयवीर. गाईज आता आम्ही निघालोय घरी आणि आता आम्ही खूप टायर्ड झालोय. आता अजून 5 to 6 hours लागतील जाण्यासाठी. काय कोणाला बोलायचंय का अजून? एकदा सगळ्यांचे चेहरे दाखवा पाठी. सकाळी येताना बघा ना, आता बघा. पप्पा बॅक टू पवेलियन, डायरेक्ट टी शर्ट. गाईज आता आम्ही लग्नावरून निघालेलो आणि आता आम्ही लोणावळ्याच्या साईडलाच आहोत आणि इकडे आता एक आम्ही आहे ना रेस्टॉरंट बघितलं कारण सगळ्यांना भूक लागली आहे. आणि जसं की आजचा जो माझा व्लॉग होता तो कसा आहे की माझा फॅमिली व्लॉग आहे तो. आणि सगळे फॅमिलीमध्ये कसं की ह्याचं लग्न असं तर त्याच्या लाईफमध्ये कसं तर ते सगळं त्याच्यामध्येच आहे, बाकी काही नाही आहे. आणि पण खूप हसी मजाक म्हणजे खूप मस्ती आहे, खूप फन आहे त्याच्यामध्ये. आणि गाईज तुम्ही बघू शकता की माझी फॅमिली किती मोठी आहे. तरी बरेच लोक मी नाही कॅप्चर करू शकले कारण की खूपच लोक होती लग्नामध्ये. तर जेवढं झालं तेवढं केलं आहे. पण प्लीज गाईज ह्या ब्लॉगला पण तुम्ही असाच प्रतिसाद द्या आणि आय होप यू विल एन्जॉय इट. आणि आता लवकरच आणि हां माझा महाबळेश्वरचा Day 3चा ब्लॉग आलेला आहे. तर Day 1, Day 2, Day 3 तीन ह्याच्यामध्ये तो ब्लॉग आलेला आहे. तर गाईज प्लीज तुम्ही जा आणि बघा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं प्लीज सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामला पण भरपूर सारे माझे रील्स आहेत. जे ब्लॉग येणार आहे त्याचे रील्स मी पहिलं इंस्टाग्रामला टाकते. सो गाईज पहिलं इंस्टाग्रामला फॉलो करा आणि नंतर तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करा. तर इंस्टाग्रामला तुम्हाला हिंट मिळेल की कोणता ब्लॉग येतो आहे कमिंग सून. चलो बाय.